मुलांनी जर असं चाटून-पुसून जेवण केलं तर किती छान वाटतं. नमस्कार मंडळी, मी दीपाली. तर आज होळी होती आणि होळीच्या दिवशी सर्वांच्याच घरी पुरणपोळी बनते. पण आम्ही काही बनवली नाही. पुरणपोळीचा भरपूर पसारा असतो आणि झटपट होणारं मी बनवलं. म्हणजे मुलींना पण खूप आवडते खीर आणि पुरी. तर पुरी म्हटलं आज थोडी वेगळ्या पद्धतीनं बनवून बघू. म्हणजे आपण साधी पुरी तर नेहमीच करतो. तर मग मटर पडले होते, तर म्हटलं मग याची पुरी बनवून बघू बरं कशी लागते. तर एवढी छान झाली होती. तुम्ही तर स्टार्टिंगला बघितलंच की दीदीनं कसं चाटून-पुसून खाल्लं ते. होळीला आता 4-5 दिवस होऊन गेले आणि मला व्हिडिओ टाकण्यासाठी भरपूर लेट झालं होतं. कारण व्हॉईस ओव्हर करण्यासाठी आणि एडिटिंग करण्यासाठी वेळच नाही मिळाला. पटापट कणिक भिजवून घेतली आणि साधी पण थोडी भिजवली होती. कारण 4-5 पोळ्या पण टाकायच्या होत्या आणि साधी पण पुऱ्या करायच्या होत्या. त्याच्यामुळे मग लगेच मी पहिलेच पुरी तळली, तर लगेच यांनी घेऊन घेतलं. म्हणे, "दीदीला नको देऊ, मला दे," म्हणे, "मला भूक लागली." मग मला पण तिच्या देखत एक घास खाऊ घातला, की तिची जिवार आली पाहिजे म्हणून. पण ती काही बोलली नाही. मग लगेच दुसऱ्या पुऱ्या तळल्या आणि लगेच मी तिला वाढून दिलं. कारण तिला भरपूर अशी भूक लागली होती आणि वेळ पण झाला होता, 1 वाजला होता. मस्त सर्वांनी गरम-गरम जेवण करून घेतलं. मी मस्त इथं कढी केली होती आणि खीर केली होती आणि मसाली पुरी आणि साध्या पुऱ्या पण बनवल्या होत्या आणि 2-3 पोळ्या पण टाकल्या होत्या. दीदी बघा कशी चाटून-पुसून खात आहे. तिला म्हटलं, जान्हवीला म्हटलं, "हिच्याकडे कॅमेरा पकड, कशी चाटून खाते, तर आपण दाखवू," म्हटलं सर्वांना. तर मग हसत होती. मग तिला अजून पाहिजे होतं, तर अजून दिलं तिला. असं बनवलं होतं आज. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. छानशी एक कमेंट करत जा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करत जा. मग भांडे वगैरे घासून घेतले आणि खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे मग थोडी तहान लागली. पाणी पिलं आणि जान्हवीने पण वाढून घेतलं. मग हे बोलले, की "मी भाऊला सांभाळतो, तू पण जेवण करून घे." मग मी पण बसली, "या मग तुम्ही पण जेवण करायला." मस्त कढी, खीर, पोळी आणि पुरी. 3 वाजले होते मला जेवण करायला. चला मग बाय. आता फॉलो पण करून टाका लवकर.